राष्ट्रीय युवा दिन या निमित्तानं केज येथील वसंत फार्मसी कॉलेजमध्येही अतिशय सुंदर उपक्रम आयोजित केलेला आहे. आपण पाहू शकता सुंदर रांगोळी स्पर्धाही या ठिकाणी आयोजित केली गेली होती, ज्यामध्ये खास करून एड्स किंवा त्यासंबंधी आजारावर विशेष या ठिकाणी रांगोळी त्यांनी साकारलेल्या आहेत. आपण बघू शकता वेगवेगळ्या रांगोळ्या आहेत या वर्ल्ड एड्स डे, आपापल्या संकल्पनेतून या रांगोळी साकारलेल्या आहेत. एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या कॉलेजच्या फार्मसी कॉलेजच्या मुलींनी केलेला आपल्याला दिसतोय. सेव्ह युअर सेल्फ, सेव्ह युअर वर्ल्ड, अर्थात त्यांना दिलेलं थीम बहुतेक एड्स या विषयावर असावी. त्यामुळे सगळ्या रांगोळी आपल्याला या ठिकाणी एड्सवर काढलेल्या दिसतात. एड्सच्या आजाराची जनजागृती करण्याच्या उद्देशाने या सगळ्या रांगोळी काढल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि आज युवा दिन आपल्या सर्वांना माहिती आहे. स्वामी विवेकानंद प्रेरणा, राष्ट्राची प्रेरणा, युवकांची प्रेरणा, ज्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण राष्ट्रीय युवा दिन साजरा करतो, त्या स्वामी विवेकानंदांची सुंदर प्रतिकृती रांगोळीतून साकारलेली आहे. खरोखर आपण बघू शकतो आहे किती सुंदर हे साकारलेली रांगोळी आहे. खूप सुंदर रांगोळी या ठिकाणी आपण बघतोय साकारलेली आहे. मुलामध्ये किती टॅलेंट असू शकतात आपण बघू शकतो. या फार्मसी कॉलेजच्या मुली आहेत, वसंत फार्मसी कॉलेज. मात्र आपण बघू शकतो आहे त्यांनी किती सुंदर रांगोळीतून हे सगळे चित्र साकारलेले आहेत. हे बघून निश्चितच आपल्याला कल्पना येऊ शकते की मुलामध्ये सर्व गुण किती खचाखच भरलेले असतात. सगळीकडं बहुतेक हा वर्ल्ड्स एड्स डे ॲक्च्युली हा 1 डिसेंबरला आपण साजरा करतो, परंतु या ठिकाणी त्यांना आज स्वामी विवेकानंदांच्या या जन्मदिनी कदाचित दिलेला विषय असेल, त्यामुळं सर्वांनी एकाच विषयावर या सगळ्या रांगोळ्या साकारलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. लेट कम्युनिटीज लीड असा संदेश यातून देण्यात आलेला आहे. आणि शेवटची रांगोळी आपण इथं पाहतोय वसंत फार्मसी कॉलेजमध्ये आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त या सगळ्या रांगोळी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि या सुंदर रांगोळी या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आहेत. Hello.